सगळ्यांच्याच नजरात दिल्लीत लागल्यात, कारण दिल्लीत महायुतीची जागा वाटपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे। गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्यासोबत ही महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल उपस्थित असतील। त्यामुळे आज महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। जागा वाटप कधीपर्यंत जाहीर होईल सगळ्यांची प्रतीक्षा आहे आणि कसं असेल फॉर्म्युला नेमका त्याची वाट बघा, लवकरच तुम्हाला कळेल। अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू। आजच्या दिवसापर्यंत अजूनही महायुतीच्या जागाबद्दल अंतिम निर्णय झाला नाही। प्राथमिक चर्चा आमची झाली आहे आणि प्राथमिक चर्चा ही उत्तम झाली आहे, समाधानकारक झाली आहे। एक दोन दिवसामध्ये अंतिम चर्चा होईल आणि मला वाटतं साधारण 11-12 तारखेपर्यंत महायुतीच्या जागेबद्दलचा निर्णय होईल असं मला वाटतं। दिल्लीला बैठक जी आहे ती बैठक महायुतीची बैठक आहे, त्यामुळे कुठल्याही काही आमच्यामध्ये समन्वय आहे, काही चिंता नसावी, सर्व ठीकठाक। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, मुख्यमंत्री म्हणतात की सगळं काही आलबेल आहे, आमचा समन्वय आहे, त्यामुळे सगळं काही ठीक होईल आजच्या बैठकीनंतर असं म्हटलं जात आहे। आज दिल्लीला या बैठकीला सुरुवात होईल संध्याकाळच्या दरम्यान, पण रामदास कदम यांनी या सगळ्या संदर्भात जागा वाटपावरून जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती लोकशाही मराठीशी बोलताना। आता तर या सगळ्यावर नारायण राणे यांचं देखील ट्विट आलेलं आहे। त्यामुळे एकूणच सगळे महायुतीतलेच हे सगळे आरोप प्रत्यारोप पाहता आता दिल्लीतल्या या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजर आहेत, सगळ्यांचंच लक्ष आहे। लाघवी अगदी बरोबर आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की भाजपने जी पहिली यादी घोषित केली होती लोकसभेच्या निवडणुकीसाठी, त्या जागांमध्ये महाराष्ट्रातल्या एकाही जागेचं नाव नव्हतं। मात्र आज महत्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये 6:30-7 वाजता जी आहे ती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातील खासदार राहुल शेवाळे हे दोन्ही सुद्धा नेते सुद्धा जे आहेत ते सांगलीवरून थेट जे आहे ते दिल्लीला रवाना होणार आहेत। तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असे दिग्गज मंडळी जे आहेत ते दिल्लीला रवाना होणार आहेत। तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असे, आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचे असणारे ते म्हणजे केंद्राचे गृहमंत्री अमित शहा। इतक्या साऱ्या नेत्यांमध्ये महायुतीच्या जागा वाटपांची महाराष्ट्रातली जी आहे ती बैठक होणार आहे दिल्लीमध्ये। मात्र यापूर्वीच जे आहे आपण बघितलं की एका बाजूला शिवसेना जी आहे शिंदेची, ती सुद्धा त्या जागांवरती ठाम आहे की त्यांच्याकडे सध्या 13 खासदारांचा आकडा आहे, त्या 13 जागा तरी आम्हाला निवडण्याची संधी द्या, अशाच प्रकारची अवस्था जी आहे ती आता शिंदे गटाची झालेली आहे। आपण हे याकरता म्हणतोय कारण भाजप जे आहे ते 34 जागांवरती लोकसभेच्या जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे। त्याच्यामुळे भाजप जे आहेत ते 34 पेक्षा एखादी जागा सोडू शकतं, पण भाजप जे आहे ते 32 पेक्षा कमी जागांवरती लढवण्यास इच्छुक नाहीये। तर दुसरीकडे शिंदेकडे जे 13 खासदार आहेत त्यापैकी खासदारांना आम्ही संधी देऊ, मात्र ते कमळाच्या निशाण्यावरती लढतील का, अशा प्रकारचा एक प्रस्ताव जो आहे तो भाजपच्या नेत्यांकडनं शिंदे गटाला देण्यात येतोय। तर दुसरीकडे अजित पवार गटाकडने सुद्धा मागणी जास्त लोकसभेच्या जागांची केलेली आहे। निश्चित, त्यामुळे हा सगळा तिढा आजच्या बैठकीअंती सुटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ज्योत्स्ना, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।